थोडीशी खराब झालेली. काय बोलतो आपला जो पुढचा प्लॅनिंग जो आहे आमचा अस्तव्यस्त झालाय. नमस्कार मित्रांनो, आज आपण पोचलोय केदारनाथला. ऍक्च्युली आज नाही पोचलोय, काल रात्रीच पोचलोय. आमची हालत थोडीशी खराब झालेली. आता आज आम्ही दर्शन घेतोय, पण इथे खूप गर्दी आहे. सोमवार आहे त्याच्यामुळे लागूनच दर्शन घ्यायचं ना आपण, काय बोलतो, कारण गर्दी बघा किती डेंजर आहे. खतरनाक गर्दी आहे. आता आपण चाललोय भीमशिला आणि शंकराचार्य मंदिर आहे तिकडे चाललोय. चला चला गं पटकन. चला पटकन. तिथून रस्ता आहे तर उगाच इथे वरती आलं. चला किती भीमशिलाच तिथे जायचं. आई येतच नाही, चालत नाही पटपट.
भीमशिलाला काय चिपकवला का 1 रुपया? चिटकवला ना, चिकटला चिपकला? अच्छा. काय बोलतो ते? आपले स्टार ऑफ द ट्रिप विनंती कोल्हे. हे घ्या ना मामा, एक घे. नाही बोलायचंय काय. हा, आतमधून दर्शन व्हायला पाहिजे तर ही इच्छा होती, पण एवढी गर्दी नाही झालं. त्यामुळे ठीक आहे, तब्येत पण ठीक नव्हती, त्यामुळे तेवढी ताकद नव्हती आपल्या. खूप लेट झाला आम्हाला फिरायला. बोल ना, तू काय बोलतो? बोल. मी काय बोलतो, आपला जो पुढचा प्लॅनिंग जो आहे तो आपण एखादा कुठला तर कॅन्सल करून इथे आजचं दर्शन घेऊन जाऊया का? जर पॉसिबल असेल तर. आता आपण फिरतोच आहे, दर्शन घेतलं का? हे दर्शन आपण घेतलं, पण आपल्याला इंडिव्हिज्युअल आतपर्यंत दर्शन घ्यायचं असेल, आपण टोकन तर काढलेले आहेत. हा, पण आपण टोकन काढलेलं, आपल्या टोकनचं टायमिंग दिलेलं आहे. त्या टायमिंग जाम गर्दी आहे. नाही, आपलं टूर पॅकेज मध्ये तसं नाहीच आहे. टूर पॅकेज मध्ये नाहीये दर्शनाचं, पण आपण हे टोकन काढलेलं आहे, पण तरी पण त्या टाइम टोकन आपल्याला ऍक्च्युली 2-3 वाजताचा भेटलेलं आहे. सकाळी 5 वाजता आम्ही टोकन काढलेलं, पण दुपारी 2-3 वाजता टोकन भेटलं. तर आपण आता बाहेरूनच दर्शन घेणार आहे, मंदिराच्या बाहेरून, आणि जाणार आता खाली डिसेंड करणार. काल आम्हाला ऍक्च्युली किती वेळ लागला काल आपल्याला यायला? 12 hours ट्रेकिंग. किती वेळ लागला? 12 तास लागले 12 तास ट्रेकिंगला. ना? खूप वेळ लागला. खूप आणि खूप हेवी ट्रेकिंग आहे. चढण तर रस्ता सरळ आहे. हा, त्याच्या आता आपल्याला उतरायचं आहे. ट्रॅकिंग स्ट्रेट ट्रॅकिंग आहे, त्याच्यामध्ये पायऱ्या चढणं खूप रिस्की आहे. पूर्ण असं वाटतं की तोल आपला पाठीमागे जातोय. आणि घोडे वगैरे पण येतात, डेंजर आहे एकदम. म्हणजे कधी धक्का लागून पडू शकता तुम्ही. शूज चांगले आणा ऍक्च्युली, आणि एक थंडीचे कपडे आणा. वरती गेल्यावरती अचानक थंडी वाढते. बस एवढंच. मंदिराच्या एक्झॅक्ट पाठीमागे तुम्हाला असे स्ट्रक्चर्स बघायला मिळतील. हे स्ट्रक्चर्स भाविकांनी बांधलेले आहेत, म्हणजे फक्त रचलेले आहेत. म्हणजे त्यांची इच्छा जी असते ती पूर्ण होण्यासाठी आपण इथे रचना करतो. असं काहीतरी आहे, एक्झॅक्टली मला पण माहिती नाही. पण इथे तुम्ही बघू शकता की भरपूर सारे स्ट्रक्चर्स दिसतात मला, एकावर एक रचलेले. ते पण आहे, एक्झॅक्ट पार्टी आहे मंदिराची. The next day. नमस्कार. आज आहे आपला कितवा दिवस? 5वा. आता आम्ही थांबलो सीतापूरला. तुम्ही व्ह्यू बघू शकता. हा आमचा रूम आहे. आता आम्ही चाललोय जरा नाश्ता करायला, आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहे देवी नारायण मंदिर मध्ये. जरा थंडी जास्तच आहे, गरमीचा मौसम आहे तरी पण थंडी जास्त आहे. काय बोलतात पब्लिक? गरमी आहे? थंडी आहे. एवढी थंडी आहे की हिचं दिमागच काम नाही करते.
मॅडम तुम्ही ना सगळं पाटंत करून ठेवा आता. आम्हाला चपाती आवडली आम्ही डबल मागवली. बांधकाम एकदम डोंगरामध्ये फोडून बांधकाम केलेलं आहे एकदम प्रॉपर. तुम्ही तो रस्ता बघू शकता एकदम वरती चालला. तो आय गेस त्रिवेणी आहे ना तो रस्ता, मला असं वाटतंय. कारण तो तिकडनं तिकडनं गाड्या जात आहेत वरती म्हणजे त्रिवेणी नारायण. त्रिवेणी नारायणचंच आहे ते. गाड्या गेल्या असत्या. ही नदी आहे ती वाहत असं ना जोरात एकदम, पूर येतच ना तिथे. मजबूत दिसते. चला मंदिरात जाऊया. दीदी इकडे बघ. इच्छा पूर्ण झाली ना? हो झाली. तीच तर इच्छा होती. बघा इथे लग्न होतात. चला आपण जर आता खाली जाऊन बघूया, दर्शन घेऊया. ये ब्रह्मकुंड है ना ये पहला ब्रह्म कुंड है, दूसरा रुद्र कुंड है, तीसरा विष्णु कुंड है, सरस्वती कुंड है, नारद कुंड है, अंदर अग्नि कुंड है। अग्निकुंड है। इसका महत्व क्या है ब्रह्मकुंड ब्रह्मा जी का? ने तपस्या की थी। अच्छा। जब महाभारत का युद्ध हुआ था तो यहाँ पे तप किया था अच्छा जी। अच्छा तो जितने भी वो हो गए थे, गोहत्या वगैरह, ब्रह्मत्या वगैरह, इसी स्नान में पुण्य किया था उन राक्षस दोनों ने, राक्षस लोगों ने यहाँ पे स्नान किया था मतलब? रुद्र कुंड है, हाँ यहाँ पे शंकर भगवान का कुंड है, अच्छा यहाँ पे बारातियों ने स्नान किया था। अलग अलग कुंड है। विष्णु कुंड है, भगवान विष्णु का उदक जल आता है, उसमें आचमन किया जाता है। सरस्वती कुंड है, पितरों का नाम का जल दिया जाता है। नारद कुंड है, जैसे नारद जी चलते रहते थे वैसे नारद कुंड भी चलता है। अच्छा आगे धर्मशिला है, कन्यादान की जगह बैठ के सौभाग्य पूजा की जाती है, माला की जाती है, फेरा होता है। उसके बाद अंदर अग्निकुंड है, वहाँ पे संविदा चढ़ाने का भी मातम्य है। अच्छा आगे भगवान विष्णु की मूर्ति है, त्रिमूर्ति है ना। यहाँ पंचनाम देवता है, शंकर भगवान हो गए, अर्धनारेश्वर जी हो गए, अन्नपूर्णा माता हो गया, गणेश जी हो गए, ईशानेश्वर जी हो गए, ऐसे प्रांगण में 5। अच्छा मन प्रसन्न झालं. छान दर्शन, खूप छान झालं. खूप म्हणजे खूप छान दर्शन झालं. झिरो गर्दी. असं वाटलं की देवाचा दरवाजा आमच्यासाठीच उघडला. आम्ही आल्यावरच मंदिर ओपन झालं. खूप छान वाटलं. प्रसन्न झाले का? खूप छान, खरंच लय भारी वाटतंय मला. असं वाटतं खूप म्हणजे मंदिर खूप आपल्यासाठी भारी. open झालं. आपल्यासाठी नाही, आपण आल्यावर दरवाजा त्यांनी ओपन केला. बंद केलेलं बंद मंदिर, होता? बंद केलेलं मंदिर त्यांनी. काय माहिती, सगळ्यात जुनं मंदिर आहे ते. ते काय बोलले की 3 युगांपासून, हा. कलयुग, सतयुग, त्रेतायुग. त्रेतायुगापासून. हा, त्रेतायुगापासून आता हे आहे. 3rd वालं युग आहे, कलयुग. तेव्हापासून ती ज्योत अखंड आहे. म्हणजे बघ. आतमध्ये नाही झाले. चला पाऊस येतो म्हणून आपण जाऊया आता.